भाजपाचं बैठकीचं सत्र सुरू आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। भाजपाचं बैठकींचं सत्र आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी गावात बैठक होणार आहे। या बैठकीत लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वाची बैठक। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। कुणाल, काय अधिकची माहिती? नीलम, हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये काल जर पाहायचं झालं तर महायुतीची एक बैठक झाली, महायुती समन्वय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये देखील आगामी लोकसभेचा एक अजेंडा जो आहे तो ठरवण्यात आला। आणि आता आपण जर पाहायचं झालं तर याच संपूर्ण मिशन 48 याच्यासाठी भाजप देखील आता बैठकींचं सत्र सुरू करणार आहे। उद्या पहिली बैठक असणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी गावात ही संपूर्णतः बैठक असणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, विनोद तावडे, त्याचप्रमाणे पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रमुख बैठक पार पडणार आहे। आणि ज्याप्रमाणे महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्णय झालेला आहे, इथून पुढे सर्वच ज्या बैठका आहेत त्या महायुतीकडून घेण्यात येणार आहेत। मात्र आता भाजप सुद्धा स्वतः सगळीकडे बैठका घेताना पाहायला मिळते। त्यामुळे आगामी लोकसभेची तयारी भाजपकडून सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे महायुतीकडून देखील अशाच प्रकारच्या बैठका देखील येत्या काही काळामध्ये होणार आहेत। नीलम, कुणाल, बावनकुळे यांच्या कोराडी गावात ही बैठक होणार आहे। किती वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे? या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोराडी गावामध्ये आणि ही बैठक सायंकाळी सुरू होईल। यामध्ये सर्वच जे प्रमुख पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांना आगामी लोकसभेमध्ये कशा प्रकारे अजेंडा असणार आहे, कशा प्रकारे काम करायचं आहे याचं मार्गदर्शन जे आहे ते बड्या नेत्यांकडून दिलं जाणार आहे। त्यामुळे या संपूर्ण बैठका ज्या आहेत त्या आगामी लोकसभेच्या दृष्टीने भाजप महत्वाचं मानतंय। कुणाल, सध्या भाजपाकडून मिशन 45 हे राबवण्यात येत आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच काल जर पाहायचं झालं तर महायुतीची बैठक झाली आणि महायुतीच्या बैठकीतील सर्वच नेत्यांचं असं म्हणणं आहे की मिशन 48 घेऊन आम्ही महायुती सामोरे जाणार आहोत या संपूर्ण लोकसभेला। मात्र भाजपचं एक मिशन 45 पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समन्वय समितीमध्ये याचे संपूर्णतः जे डिसिजन आहेत ते घेतले जाणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता भाजप आणि महायुती ही लोकसभा कशा प्रकारे निवडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नीलम, कुणाला धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बावनकुळे यांच्या कोराडी गावात ही बैठक होणार आहे। भाजपाचं बैठकींचं सत्र आता पाहायला मिळतंय।